श्रीराम समर्थ. आजचा भाग आहे भाग क्रमांक 104. श्रीराम. नंद जो आहे तो वसुदेवाने सल्ला दिल्याप्रमाणे त्यांचा निरोप घेऊन निघाला. बैलगाडी होती, त्याच्यात तो स्वार झाला छकड्यांवरती. बरोबर इतर लोक होते तेही सगळे निघाले. नंद मथुरेहून निघाला. यथावकाश वाटचाल करत करत निघाला. हळूहळू वेळ त्या लागणारच होता. मार्गक्रमण चालू होतं गोकुळाकडे. मार्गक्रमण चालू असताना वसुदेवाच्या मनामध्ये विचार सारखे येत होते की खरंच नंदाच्या मनामध्ये विचार येत होते की वसुदेव जे म्हणतो आहे ते मात्र खरी गोष्ट आहे, की अजून काही वाईट दिवस गेलेले नाहीत. दिवस आजचे काही सध्या फार काही चांगले नाही आहेत. अपशकुन तर होताच आहेत. आणि मुख्य म्हणजे हा कंस जो आहे, हा कंस काय करेल याचा भरोसा नाही. आपण चांगली गोष्ट केली, इथे येऊन कर दिला म्हणून आपल्यावरती आता तो राग तर काढणार नाही. तरी पण कंस दुष्ट आहे आणि आता त्याने एक भयानक आज्ञा दिली असं समजलं. ही जर खरी असेल तर खरंच सांभाळावं लागेल आपल्याला. असा सगळा विचार त्याच्यामध्ये मनामध्ये येत होता. मार्गक्रमण चालू होतं हळूहळू, अर्थात गोकुळाकडे. बैलगाडीचा प्रवास होता, वेळ तर लागणारच होता. दरमजल करत करत तो निघाला होता. नंदाची वाटचाल चालू होती त्याच्या ब्रजनगरीकडे. आणि इथे राक्षस जे आहेत ते सगळे जमले होते. आणि राक्षसांमध्ये ठरलं की आता सर्व नवद बालकांचा वध करायचा. कंसाची आज्ञा पालन करायची संधी आहे. कंस खुश होईल आपल्यावरती. आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे काम कोणी आपल्या अंगावर घेतलं असेल ते पूतनेने घेतलं. प्रसिद्ध राक्षसीण पूतना ही अत्यंत क्रूर अशी राक्षसीण होती. तिचा अगदी नावलौकिक या बाबतीत खूप होता की अत्यंत क्रूर. आणि ती म्हणाली की तुम्ही काही कोणी कशाला चिंता करता, ही कामगिरी माझ्याकडे द्या. मी लीलया ह्या सर्व बालकांचा वध करते. तुम्ही शांतपणे बसा, काही करू नका, असं तिने इतर राक्षसांना सांगितलं. अर्थात इतर राक्षस किंवा इतर दैत्य होते, त्यांना तिच्याविषयी कल्पना होती की पूतना ही काही सर्वसाधारण राक्षसीण नाही. ही महाकाय अशी राक्षसीण आहे. परत तिच्याकडे मायावी युद्धसुद्धा करायची शक्ती आहे. माया तिच्याकडे भरपूर आहे. त्यामुळे ही नक्कीच काम फत्ते करेल याची त्यांच्या मनात अजिबात शंका नव्हती. आणि म्हणून ते म्हणाले हरकत नाही, तू काम करत असशील तर कर, आमच्या म्हणण्याने आम्ही काही करत नाही. पहिली संधी तुला. आणि ती निघाली. तिचं काम काय होतं एकच, जिथे जिथे लहान मुलं नवजात बालकं आहेत, जसं मी म्हटलं की वय त्यांचं 10 दिवस ते 12 दिवस, सगळे नवजात बायको जिथे कुठे दिसतील ती मारायचं, हे एकमेव काम तिचं होतं. आणि तिने त्याला सुरुवात केली. कंसाच्या आधिपत्याखाली जेवढी नगरं होती, जेवढी गावं होती, त्या सगळ्या गावांमध्ये, सगळ्या वस्त्यांमध्ये तिला जायचं होतं. आणि त्याप्रमाणे तिने सुरुवात केली होती. आणि अनेक ठिकाणी ती जाऊन अनेक प्रकारे अशा या बालकांचा वध पण करत होती. कुठल्या गावात करायचं, कुठल्या करायचं नाही असं काही ती ठरवलं नव्हतं. पण ती एकामागे एक सगळी गावं अशा प्रकारे वध करत निघाली होती. पण यातही गंमत बघा, भागवतामध्ये असं म्हणलं आहे की राक्षस किंवा पिशाच अशा प्रकारची जी लोकं असतात त्यांचा प्रादुर्भाव कुठे जास्त होतो, ज्या ठिकाणी लोक भगवंताचं नाम घेत नाहीत. आपल्या दैनंदिन कामामध्ये जी लोक नामस्मरण करत नाहीत अशा ठिकाणी राक्षसांना पहिली संधी मिळते. त्यांचं फावतं असा शब्द वापरला आहे भागवतामध्ये. स्पष्ट शब्दात त्याने म्हणलं की जेथील लोक आपल्या दैनंदिन कामामध्ये राक्षसांची भीती घालवणाऱ्या भक्तवत्सल भगवंताचे स्मरण करतच नाहीत
अशा ठिकाणी राक्षसांचे पावते. ही गोष्ट तेव्हा सत्य आहे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनाए. आहे ना आपल्या हनुमान चालीसामध्ये की भूत पिशाच काय येणार. भगवंताचं नाम घेतलं तर भूत पिशाच निकट नाही आहे, जवळ पण येऊ शकत नाही. आपण कथाही त्या दिवशी एक कोजागिरीच्या दिवशी असंच एका ठिकाणी जमलो होतो आणि तेव्हा मी ही कथा पण सांगितली होती की राम नामाला किती ते भीतात. ही एक कथा, सत्यकथा जी घडली होती आपल्या महाराजांचे जे शिष्य आहेत प्रल्हाद महाराज जालन्याचे, त्यांच्या जीवनात जी ही कथा घडली होती मी त्या दिवशी सांगितली होती. त्यामुळे तिचं रिपिटिशन करणं आनंद सागरांची, प्रल्हाद महाराजांनी आनंद सागर, यस, आनंद सागरांच्या जीवनात जी कथा घडली होती मी ती सांगितली होती. तशी आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलेली असेलच कदाचित, की जिथे भगवंताचं नाम आहे तिथे भूतपिशाच पण येत नाहीत. पण कदाचित काही लोकांनी ऐकली असेल तर जस्ट शॉर्टमध्ये सांगतो की आनंद सागर जे आहेत ते आपल्या महाराजांचे शिष्य, जालन्याला राम मंदिर आहे, अतिशय जवळ आहे स्टेशनपासून, जरूर जा, खूप सुंदर मंदिर आहे. आणि हे मंदिर अर्थात आनंद सागरांनी बांधलं. आणि आनंद सागरांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांची खूप साधना होती. त्यांचे पट्टशिष्य होते महाराजांचे, आनंद सागर आणि ब्रह्मानंद महाराज. ते हे आनंद सागर नेहमी रात्री नामस्मरण करायचे आणि ते करण्यासाठी ते तिथल्या एका वनामध्ये जायचे आणि झाडावर बसायचे आणि झाडावर बसून नामस्मरण करायचे. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि असंच घडलं की एकदा नेहमीप्रमाणे, काय एकदा गेलेले नेहमी जायचे, एक दिवस ते असेच अपरात्री निघाले, वनामध्ये पोचले आणि त्यांचं एक झाड ठरलं. त्या झाडावरती चढायसाठी ते जवळ निघाले आणि तिथे गेल्यावर त्यांना असा आवाज ऐकू आला कोणाचा तरी, मी येऊ का. ही कथा खरोखर आहे, त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेली आहे आनंद सागरांच्या. विचार करा, आम्हाला तिथे गेलो होतो आम्ही, मंदिराचं जेव्हा दर्शन घेतलं मला ही कथा सगळ्यांना आठवलं की म्हटलं आनंद सागरांच्या बाबतीत ही कथा इथेच घडली आहे. आणि ते इथेच राहायचे जालन्याला. माझ्या बहिणीचं पण घर जालन्याला आहे, इथे आज आहे ती, तिलाही हे कथा ऐकायला आवडेल नक्कीच अक्काला. तर ते त्या झाडाकडे निघाले होते वनामध्ये आणि त्यांना एक आवाज ऐकू आला की मी येऊ का. त्यांना वाटलं हा भास झाला असेल, या एवढ्या मध्यरात्री अपरात्री कोण येणार आहे काय, मला काहीतरी भास झाला असेल. ते पुढे गेले, असेच झाडाकडे गेले, पोचले, झाडाजवळ पोचल्या परत ऐकू आला आवाज, मी येऊ का तुमच्याबरोबर. दिसत कोणी ना. मग त्याने असा आवाज दिला की कोण आहे मला दिसत नाही, जे कोण असेल त्याने माझ्या समोर यावं, मला बघायला आवडेल. भीती त्या मनामध्ये काहीच नव्हती, कारण ते नामस्मरण सतत त्यांचं चालू होतं आणि नामस्मरण करण्यासाठीच ते निघाले होते. जेव्हा आनंद सागर म्हणाले की कोण आहे पुढे या, दुसऱ्या क्षणी एक सावली त्यांना पुढे आली. अंधार होता सगळा, सावली एक पुढे आली, त्यांना दिसली. ते म्हणाले तू कोण आहेस सांग आणि तू मला का हाक मारलीस, आनंद सागरांनी विचारलं. त्या सावलीने उत्तर दिलं की महाराज मी भूत आहे, मी पिशाच्या योनीतील एक आत्मा आहे, असं स्पष्ट सांगितलं त्यांनी. आनंद सागरांवर त्याचा अर्थात काही परिणाम. ते म्हणले बरं माझ्याशी काय काम आहे तुझं. ते म्हणाले असं आहे की मी एक या पिशाच्या योनीमध्ये अडकलेलो आहे, तेव्हा माझी मुक्तता व्हावी अशी इच्छा आहे, तर मुक्त मला कोण करणार, तर तुम्ही मला मुक्त करू शकता. तर म्हणून मला तुमच्याबरोबर यायची इच्छा आहे. तुम्ही ज्या कुठल्या झाडाजवळ जाऊन बसाल तिथे आणि मला तुम्ही मुक्त कराल का. ते म्हणाले मी काय तुला मुक्त करणार, मी एक साधा महाराजांचा सेवक आहे आणि मी फक्त रामाचं नाम घेतो, बाकी मी काही करत नाही, मला काही येत पण नाही. अगदी छान सिंपल उत्तर दिलं त्यांनी. तर ते म्हणाले की तू मला सांगतोस मला मुक्त कर, मी तुला कसं मुक्त करायचं मला माहीत नाही. मी तुला फार फार ते हे सांगेन की तू पण रामाचं नाम घे, तू पण मुक्त होशील, कारण मी तेच करणार. असं म्हणाल्यावरती ते भूत त्यानं म्हणाला महाराज हे काय मला सांगता तुम्ही, अहो ज्या नामाचा तुम्ही उच्चार केला ते नाम मी मुखात पण उच्चारू शकत नाही. त्याचं
रिपिटेशन करणं किंवा नामस्मरण करणं हा लांबचा भाग आहे. मी ते तोंडात उच्चारू पण शकत नाही अशी ती गोष्ट तुम्ही मला सांगताय. मी उच्चारलं तर भस्मसात होईल, मी नाही उच्चारू शकत. ते म्हटलं अरे हा तर मोठा पंचायतीचा भाग आहे. खरोखर किती छान सांगितलं हनुमान चालिसामध्ये की जिथे रामाचं नाव आहे तिथे भूत पिशाच्या निकट नाही आवे म्हणलं ते किती सत्य आहे. म्हणून ते म्हणतं की मी नाम घेऊ शकत नाही महाराज. म्हणे मग मी काय करू आता सांग. नाही पण एक गोष्ट होऊ शकते, तुम्ही नामस्मरण करणार आहात ना, जे नाम घेणार ते घ्या, फक्त मला ऐकायची परवानगी द्या. मी ऐकणार आहे थोडंसं लांब बसून, जवळ तुमच्या येऊ शकत नाही मी, कारण तुम्ही नामस्मरण करता आहात. तर म्हणे तुला जर ऐकायचं असेल तर मला काहीच प्रश्न नाही, तू ये आनंदाने ये, माझी तुला परवानगी आहे. मी या झाडावर बसणार आहे. हो म्हणे तुम्ही तिथे बसा, मी या झाडावर बसणार आहे, लांब बसणार आहे, पण तुमचं नाम मला ऐकू येणार आहे. आणि ते ऐकल्याने जर मी हे नाम तुमचं ऐकत राहिलो तर मला नक्की या पिशाच्य योनीतून मुक्ती तर मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून मला तुम्ही परवानगी देते. म्हटलं जर तुझा उद्धार होणार असेल तर मला आनंद आहे, मी तर नाम घेणारच आहे. त्यांनी परवानगी दिली. भूत आनंदित झालं. भूत म्हणाले महाराज अजून एक विनंती आहे. म्हणाले बोल काय विनंती अजून. म्हणाले असं आहे की माझे काही मित्र माझ्याबरोबर आहेत. मित्रांचा एक ग्रुप आहे आपल्यासारखाच त्यांचा. म्हणाले माझे काही सवंगडी आहेत, त्यांनाही यायचं, अर्थात भूतच होते सगळे. ते म्हणले घेऊन ये त्यांना, माझी काय म्हणणं नाही. आणि घेऊन ये म्हणल्यावरती त्यांनी खून केली आणि खरोखर एकामागे एक त्या सावल्या यायला लागल्या. 1 2 3 4 5 6 7 8 आनंदसागर मोजतायत, 50 सावल्या आल्या. भूत म्हणाला महाराज माझे हे 49 सवंगडी आहेत, आम्ही सगळे 50 लोक आहोत. आपली परवानगी असेल तर आम्ही याच समोरच्या झाडावर बसून हे जे आपण करणार आहात ते ऐकू इच्छितो, बाकी काही आम्ही करणार नाही. एवढं सगळं बघितल्यावर दुसरा मनुष्य घाबरून काय त्याचं झालं असतं माहीत नाही. आनंदसागर काय होण्याचा प्रश्नच येत नाही. आनंदसागर म्हणाल ठीक आहे, जरूर तुम्ही जिथे हवं तिथे बसा, माझं काही म्हणणं नाही. माझ्या झाडावर आलं तरी माझं काही म्हणणं नाही. नाही म्हणे ते तिकडे तुम्हीच बघा, आम्ही लांबच बसणार. झालं. आनंदसागर आपले नेहमीच्या झाडावर चढले, बसले, छानपैकी मांडी घालून बसले झाडावर. बघा काय कशी तपश्चर्या करत असतील, काय धन्य आहे. आणि नेहमीप्रमाणे नामस्मरण केले आणि समोरच्या झाडावर सगळेच्या सगळे 50 पिशाच्चे जाऊन बसले. एकीकडे आनंदसागर नाम घेतात, पिशाच्चे ऐकतात. आनंदसागरीन मस्त सकाळ होईपर्यंत नाम घेतला, अर्थात त्यांचं ती नेहमीचीच गोष्ट होती. पहाट होईपर्यंत ते नाम घेत होतं. पहाट झाल्यावरती नाम संपलं आणि भूत सगळे निघून गेले. पहाटे भूतांचं काही काम नाही, सगळे रात्रीच त्यांचं सगळं चालतं. भूतही निघून गेले. परत दुसरा दिवस आला. आनंदसागर नेहमीसारखे त्यावेळेस पोचल्यावर परत भूत म्हणाला महाराज आम्ही आलेलो आहोत. म्हणाले या बसा, माझं काय म्हणणं नाही. आनंदसागर परत आपल्या झाडावर बसले, त्यांचं नामस्मरण सुरू. भूतं ऐकतायत. अशा प्रकारे अनेक दिवस भूत येत होती आणि आनंदसागर आपला नित्यपाठ काही घडलं नाही अशा आविर्भावात शांतपणे नाम घेत होते. बघा किती मोठी गोष्ट आहे की भूत दिसणं आणि भूताने समोर येऊन बसणं आणि शांतपणे यांनी नाम घेणं, काय काय भाग झाला विचार करा खरोखर. आणि मग अशा प्रकारे बरेच दिवस त्यांनी केले. आणि नंतर एक दिवस असं घडलं की एक दिवस जेव्हा ते नामस्मरणासाठी निघाले तेव्हा ते भूत तिथे आलं आणि म्हणाले महाराज आजचा आमचा शेवटचा दिवस असेल. नाही का? कारण असं आहे की या नामामुळे आता ही वेळ जवळ आली की आम्ही या पिशाच्य योनीमधून मुक्त होणार आहोत. आजचा एक दिवस जर आम्ही हे पुण्य जर तुमचं आम्हाला मिळालं, पुण्य असलेलं नाम, तर आम्ही मुक्त होणार आहोत. तेव्हा आमच्यावर कृपा कर. ते म्हणाले जर तुम्ही मुक्त होणार असेल तर माझं सगळं पुण्य गेलं तरी हरकत नाही, तुम्ही काय म्हणाल ते, माझं काय म्हणणं नाही. आणि अर्थात परत एकदा ते नामस्मरणाला बसले. सकाळपर्यंत नामस्मरण त्यांनी नेहमीसारखं झाडावर बसून केलं. पिशाच्य सगळे ऐकत होती आणि त्यांचं नामस्मरण केलं आणि अर्थात चमत्कार घडला. सर्व पिशाच्य जे आहेत त्यांचा हा वासनामय देह नष्ट झाला आणि पिशाच्य योनीतून ते मुक्त झाले
अर्थात जाण्यापूर्वी त्याने महाराजांना नमस्कार केला. महाराज, खरंच आपण किती पुण्यवान आणि दयावान आहात की आपल्या सहवासामुळे, आपल्या या नामामुळे आमचा उद्धार झाला. अन्यथा आम्ही किती हजार वर्ष इथे या योनीत पडलो असतो माहीत नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि अर्थात त्यांना उत्तम गती प्राप्त झाली. हा महिमा नामाचा आहे. रामानंद महाराज, आनंदसागर महाराजांनी कुठलीही जादू केली नाही, कुठला जादूटोणा केला नाही, काही केलं नाही, फक्त नाम घेतलं. बघा नामाचा महिमा काय. म्हणून नाम घेण्याला महत्त्व. आणि भागवतामध्ये त्याने हेच सांगितलं आहे की जेथील लोक आपल्या दैनंदिन कामामध्ये राक्षसांची भीती घालवणाऱ्या भक्तवत्सल भगवंताचे स्मरण करत नाहीत, तिथेच राक्षसांचं फावतं. म्हणजेच या राक्षसिणीने, पूतनेने जेव्हा मुलांना मारायला सुरुवात केली तेव्हा तीच नगरं पहिली तिने निवडली की जिथे लोक भगवंताचं नामस्मरण करत नव्हते. अशी नगरी तिने पहिल्या निवडल्या आणि तिथल्या मुलांना पहिल्यांदा तिने मारलं. हा त्याचा दुसरा अर्थ आहे. अशा प्रकारे ती एकामागे एक गावात जात होती आणि करता 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 अर्थात तिने ठरवलं की आता आपण गोकुळात जायचं. आणि गोकुळात जाण्याचं ठरवल्यावरती पूतना ही मायावी राक्षसीण होती आणि तिने ठरवलं की आता गोकुळात जायचं असेल तर आपण मायावी रूप धारण करूया. राक्षसिणीच्या रूपात गेलं तर सर्वांना समजेल. आणि म्हणून तिने अतिशय सुंदर अशा एका स्त्रीचं रूप धारण केलं, इच्छारूपी धारण केलं आणि अतिशय सुंदर तरुणी बनली. तरुणी फक्त सुंदर नव्हती ती, तर वस्त्रही खूप सुंदर घातली होती. शरीरावरती अनेक प्रकारचे दागिने तिने घातले होते. सुंदर माला तिने धारण केली होती. आणि अशा प्रकारची अतिशय सुंदर अशी स्त्री जी आहे, जो कोणी तिला बघेल तिच्याकडे बघतच राहील असं तिचं लावण्य होतं. आणि त्यामुळे जे व्रजवासी तिथे होते त्यावेळेस त्या प्रत्येक व्रजवासियाचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. कारण अपूर्व सौंदर्य आणि भरपूर दागिने. लोक म्हणाले सुंदरपणे आणि श्रीमंत पण दिसते, असं नक्कीच म्हणलं असेल. त्यामुळे तिला कोणीही हटकलं नाही. शेवटी म्हणतात ना की माणसाच्या कपड्याला किती महत्त्व आहे. मनुष्य पहिली परख कपड्याहूनच करतो नाही का. चांगले कपडे, चांगले दागिने, चांगली पर्सनॅलिटी कोण थांबवणार तुम्हाला. जा आतमध्ये. आणि त्या प्रकारे ती त्या ठिकाणी आली. तिला कोणीही अडवलं नाही. या गोकुळामध्ये कितीतरी लोक होते त्या ठिकाणी, पण कोणीही तिला अडवलं नाही. आणि ती सरळ लहान मुलांना शोधत शोधत निघाली. आणि तिला लक्षात आलं की नंदाच्या घरामध्ये एक लहान मुलगा आहे. बस झालं का म्हणले, आता इथला एक मुलगा मारूनच टाकते. आणि ती नंदाच्या घरात शिरली. त्यावेळेस अर्थात तिथे अनेक लोक होते. नंद तर राजाच होता एक प्रकारे गावाचा, छोट्याशा गावाचा. अनेक स्त्रिया होत्या. सर्वांनी तिला बघितलं. सर्वांना वाटलं कोणीतरी एक श्रीमंत अतिशय सुंदर स्त्री आली, कदाचित नंदाच्या मुलाला बघायला आली असेल, येऊ देत. कोणीही अडवलं नाही. आणि तिने सहजगत्या नंदाच्या घरामध्ये प्रवेश केला. आणि तिने पाहिलं तर पाळण्यामध्ये भगवंत झोपलेले होते. अर्थात पाळण्यामध्ये झोपलेले होते, परंतु भगवंताचं रूप कसं त्यांनी सांगितलंय की राखेच्या ढिगात लपलेला अग्नी. बरोबर आहे, कोळशावरती पण राख येते. राख आली तर थोडा वेळ काळा दिसतं, पण जर राख झटकली तर लाल 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 दिसायला लागतं नाही का. त्याचं तेज काय ते दिसतं, त्याचं प्रखर तेज दिसायला लागतं. तसंच त्यांनी म्हणलं की भगवंत पाळण्यात झोपलेले होते, जणू काही राखेच्या ढिगात लपलेला अग्नी. आणि अर्थात त्याने आपलं प्रचंड तेज सगळं जग काय आहे ते लपवून ठेवलं होतं. आणि पूतनेला हे काहीही समजलं नाही. तिने विचार केला, बरं झालं एक बाळ मिळालं आणि आता याला आपण मारून टाकू. हा तर गोकुळाचा मुख्य माणूस आहे कोणतरी, त्याच्या घरचा माणसाला जर मारलं तर फार मोठं काम होईल. चला चांगलं झालं. आणि हा झोपला पण आहे. चला. ती आत गेली. पाळण्यामध्ये भगवंत झोपले होते. डोळे त्यांचे बंद होते. अर्थात डोळे बंद असले तरी काय,
ज्ञानचक्षु तो खुलाच होता. त्यांना समजलं होतं कोण आलंय आणि काय होणार आहे. भगवंत शांत होते आणि तिने सहजगत्या ह्या लहान बालकाला, भगवंताला उचलून घेतलं. आपल्या कडेवर नवे भगवंत रूपी काळालाच तिने उचलून घेतलं होतं. अर्थात तिला माहीत नव्हते की आपला काळ हा इथे आहे, परंतु तिने त्या बालकाला एक सामान्य बालक समजून उचलून घेतलं आणि मांडीवर त्याला ठेवलं. अर्थात बघणाऱ्या व्यक्तीने ज्या होत्या त्यांना वाटलं की किती प्रेमाने उचललं. कोणतरी स्त्री आली आहे, अतिशय सुंदर, लावण्यवती, खूप श्रीमंत आहे, भरपूर दागिने लावलेली आहे, आणि अशा स्त्रीने ह्या बालकाला कौतुक वाटून उचलून घेतले आणि मांडीवर ठेवले. वा वा वा, किती चांगली गोष्ट आहे असं इतरांना वाटत होतं. त्या ठिकाणी रोहिणी सुद्धा होती. नुसत्या इतर गोपिका नव्हत्या, रोहिणी स्वतः होती आणि यशोदा पण होती. पण ह्या पुतनेचं सौंदर्य जे होतं ते अतिशय जबरदस्त होतं. अप्रतिम लावण्यवती होती आणि अर्थात तिची माया पण होती. त्यामुळे तिच्या लावण्याकडे आणि तिच्या बाकी गोष्टींकडेच ह्या बघत राहिल्या. कोणालाही असं वाटलं नाही की तू कोण आहेस, कुठून आली, काही विचारलं नाही. आणि पुतणीने त्यांच्या समोरच भगवंताला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे अर्थात तिने त्याला स्तनपान करण्यासाठी आपल्या मांडीवर घेतलं आणि आपला स्तन जो आहे तो त्याला दिला स्तनपान करण्यासाठी. आणि स्तनाला अतिशय जहाल असं विष लावलेलं होतं. जे कोणीही बालक प्यालं तर त्याचा मृत्यू हा ठरलेला होता. हे सगळं तिने केलं होतं. अशा प्रकारे तिने अनेक बालकांना मारलं असेल पूर्वी, परंतु हे भगवंत होते. भगवंताला लक्षात आलं की काय घडलंय आणि काय घडणार आहे. भगवंतानी काय केलं असेल, जेव्हा ते स्तन त्यांना पिण्यासाठी दिले, त्यांनी ते स्तन दोन्ही हाताने गच्च धरून ठेवले, नव्हे अतिशय जोरात दाबून धरले आणि दुग्ध प्राशन करायला सुरुवात केली. तिला अपेक्षा हे होती की काही क्षणामध्येच हा मुलगा जो आहे तो जमिनीवर पडणार आहे, तडफडून मरणार आहे, अशी तिची अपेक्षा होती. पण घडलं उलटच. घडलं असं की जेव्हा त्याने दुग्ध प्राशन करायला सुरुवात झाली, तिला असं वाटलं की केवळ दुग्ध नव्हे, कदाचित आपली प्राणशक्तीच कोणतरी शोषते. कारण दुग्ध तर त्याने प्राशन केलं, दुग्ध संपलं तरी तो पितच होता. आणि थोड्या वेळाने दुग्ध संपल्यावरती तिचं रक्त, तिचं मांस, तिची प्राणशक्तीसुद्धा हे छोटंसं बालक खेचत होतं. आणि हे जेव्हा व्हायला सुरुवात झाली, तिच्या घशाला कोरड पडायला लागली, तिची मर्मस्थानं हलायला लागली. तिने त्याला झटकून टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बालकाने तिला इतकं घट्ट पकडलं होतं की तिची शक्ती काहीच कामी आली नाही. भगवंतानी तिला घट्ट धरून ठेवलं होतं आणि तिचं रक्त ते पित होते स्तनाच्या द्वारे. आणि जेव्हा अशा प्रकारे हे त्यांनी प्राशन करायला सुरुवात केली, तिची प्राणशक्ती जेव्हा त्यांनी खेचायला सुरुवात केली आणि राक्षसीन जी आहे ती अर्थात गुदमरली, ती उठून उभी राहिली. तिच्या अंगावरती घाम आला होता, घामाने तिचं शरीर डबडबलं होतं आणि ती जोरात ओरडायला लागली. अतिशय कर्कश आवाजामध्ये तिने किंकाळ्या मारायला सुरुवात. राक्षसीणच होती आणि ती पण महाकाय राक्षसीण होती. तिने अतिशय महाभयंकर असा किंकाळ्या मारायला सुरुवात केली, आक्रोश करायला सुरुवात केली. तिचा आक्रोश इतका जोरात होता की तिच्या त्या नादामुळे सगळी पृथ्वी, ग्रह आणि अंतरिक्ष सुद्धा डगमगू लागली. इतकी ती महाभयानक होती. तिच्या आवाजामुळे सप्त पाताळामध्ये सगळा आवाज पोचला, दिशा सगळ्या दुमदुमून गेला. लोकांना वाटलं की वीज पडते का काय झालंय. लोक घाबरले, प्रलय तर आला नाही ना. इतकी तिची महाभयंकर शक्ती होती. आणि अशी ही राक्षसीण घामाने डबडबली होती आणि आक्रोश करत होती. ती आक्रोश करत होती, थैथयाट करत होती, भगवंताला उचलून फेकण्याचा प्रयत्न करत होती, परंतु भगवंताने तिला घट्ट धरलं होतं. आणि प्राशन करण्याचं त्यांचं काम मरतं चालू होतं. आणि थोड्या वेळाने असं घडलं
की पुतणीच्या शरीरातले सगळ्या गोष्टी त्याने प्राशन केल्या आणि शेवटी प्राणशक्ती जी आहे तिला आपण भगवंताने शोषून घेतलं आणि भगवंताने तिची प्राणशक्ती ज्या क्षणी शोषली दुसऱ्या क्षणी ते राक्षसीन जी आहे तिने भयानक किंकाळी मारली, भयानक. आणि ती भयानक किंकाळी मारून ती गतप्राण झाली. पण गतप्राण होत असताना या राक्षसीने आपल्या मूळ रूप धारण केलं, कारण तिला करावंच लागलं. तिची माया ती जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत होती, माया तर संपली. ज्या क्षणी ती मृत्यूकडे जायला लागली तिची माया संपली. आणि जेव्हा ती गतप्राण झाली ती गतप्राण होण्याच्या आधी आपल्या मूळ रूपामध्ये आपोआप प्रगट झाली. ते मूळ रूप सुद्धा भयानक होतं. भयानक असं तिचं रूप होतं. तिचं तोंड नांगराच्या फाळ्यासारखं, तिचे दात म्हणजे तीक्ष्ण फाळासारखे दिसत होते, भयंकर दाढा होत्या. नागपुडे म्हणजे डोंगरातल्या खोल खोल अशा एखाद्या गुहेसारख्या दिसत होत्या. स्तन म्हणजे पहाडावरून निखळून पडलेल्या कड्यांसारखे होते. केस लाल झाले होते, चारी बाजूने विस्कटले होते आणि डोळे एखाद्या अंधाऱ्या विहिरीसारखे होते. अशा प्रकारे तिचं शरीर भयानक दिसत होतं. तिचं पोट पाणी नसलेल्या डोहासारखं दिसत होतं. आणि अतिशय भयानक अशी ही क्रूर अति महाकाय अशी ही राक्षसीन असं भयानक रूप तिने धारण केलं. नव्हे तिला धारण करावं लागलं आणि ती जमिनीवर पडली. ती जेव्हा जमिनीवर पडली हे महाकाय तिचं शरीर घेऊन, तेव्हा तिच्या ह्या पडण्यामुळे 6 कोस अंतरावरची झाडं उन्मळून पडली. विचार करा की तिचं शरीर किती महाकाय असेल की 6 कोसावरची झाडं उन्मळून पडली. प्रचंड आवाज झाला सर्वत्र. अर्थात ती किंकाळ्या देत होती, त्यामुळे तिथे आसपासची लोक तर कधीच धावत आली होती की कसला आवाज आहे बघायला. परंतु तिचा आवाज हा गगनात पोचला होता आणि आसपासच्या गावातली लोकंसुद्धा बघायला निघाली होती की काय झालं इथे, प्रलय तर झाला नाही आहे. आणि अशा प्रकारे अनेक लोक तिथे यायला लागली. पहिल्यांदा सर्वात पहिले अर्थात गोपिकाच आले. यशोदा आणि हे तर तिथे होतीच, रोहिणी. ते तर त्यांनी बघितलं की अरे काय घडतंय हे, ही तर भयानक राक्षसीण आहे. आणि हे सगळं त्यांनी बघितलं आणि राक्षसीण मरून पडली होती. राक्षसीणीला मृत्यू आला होता आणि तिच्या शरीरावरती आपले हे बालकृष्ण छानपणे तिच्या छातीवर खेळत होते. सगळी पृथ्वी, सगळे लोक घाबरले होते. धावपळ सुरू होती. आवाजामुळे काही लोक घाबरले होते, काही लोक तिचं महाकाय रूप बघून घाबरले होते, काही लोक तिच्या किंकाळ्या ऐकून घाबरले होते, काही लोक दृश्य बघून घाबरले होते. फक्त भगवंत ज्याने हे घडवलं ते छानपणे निरागसपणे छान खेळत होते तिच्याच या छातीवर. खरोखर भगवंताची अभूतपूर्व लीला होती. आणि निरागसता हा एक असा भाग आहे की खरंच लहान मुलांकडे निरागसता असते. काही झाले तरी त्यांचं हास्य चेहऱ्यावरचं जात नाही सहसा. आणि भगवंत तिच्या छातीवर शांतपणे हास्य देत खेळत होते. गोपिका धावत आल्या. त्यांनी बघितलं हे सगळं झालं आणि भगवंत कुठे आहेत, आपले कान्हा कुठे आहेत. तर कान्हा तिथे छानपैकी खेळतात छातीवर शांतपणे, काहीच भीती नाही. धावत धावत त्या गेल्या आणि पहिलं काम केलं असेल तर कृष्णाला उचलून घेतलं. अर्थात यशोदा आणि रोहिणी पण तिथे होत्याच. त्यांनाही खूप काळजी वाटत होती की माझ्या भगवंताचं काय झालं. पण भगवंत अर्थात सुखरूप होते. राक्षसी मृत्यू झाली होती. त्यांनी पहिलं काम काय केलं असेल यशोदा आणि रोहिणीने, त्याने विचार केला की हे तर महाभयानक संकट आलं होतं. ही तर महाभयानक राक्षसीणी इथे आली, आमच्या डोळ्यासमोर तिने हे सगळं केलं आणि आम्हाला समजलंच नाही. परंतु खरंच देवाची कृपाच आहे की माझ्या या लाडल्याचा आज सुखरूप आहे. किती देवाची कृपा आहे माझ्यावर. आणि तिने पहिलं काम काय केलं असेल तर त्या बालकाला उचलून घेतलं. आणि जसा आपण काही गोष्टी करतो, काय करतो, अशी काही भयानक गोष्ट दिसली किंवा काही संकटातून वाचलो तर पहिल्यांदा दृष्ट काढायची पद्धत होती. पूर्वी तर अशी होती आणि अजूनही काढतात काही लोक. आणि मानो या न मानो,
पण ही पण एक गंमत आहे की दुष्ट काढल्यावर कधी कधी त्या ज्या काय मीठ मोहऱ्या ओवाळून टाकतात त्यातून कधी कधी वेगळाच वास येतो जो एरवी येत नाही. असंही घडतं. हेही खरंच आश्चर्यच नाही का की दुष्ट काढल्यावर कधी कधी अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. हे आपणही बघितलं आहे की कधी कधी काय होत नाही, पण कधी कधी त्या मीठ मोहऱ्या ओवाळून टाकतात आणि त्या जर अग्नीत टाकलं तर वेगळाच वास येतो. जसा नेहमी येतो तसा येत नाही. म्हणजेच दुष्ट शक्तींमुळे जर दुष्ट लागत असेल तर ते दुष्ट निघते, हा त्याचा अर्थ आहे. आणि त्यांनी पहिलं काम तेच केलं. बाळाची सर्व प्रकारच्या दुष्ट शक्तींपासून रक्षण व्हायला पाहिजे आणि दुष्ट लागू नये म्हणून त्यांनी अनेक प्रकारे त्यांनी दुष्ट काढली. पारंपरिक पद्धतीने काढली आणि अर्थात हे गोकुळ निवासी होते ना, त्यांनी काय केलं असेल, त्यांनी गायीची शेपटी जी आहे ती त्याच्या अंगावरून फिरवली. गाय ही खूप पवित्र आहे आणि गावीचं पावित्र्य आहे ते मागूनच असतं. पुढेच्या बाजूला गाय तेवढी पवित्र मानली जात नाही. जो गायीचा मागचा भाग आहे, पृष्ठभाग आहे, तोच खरा पवित्र असतो. आणि म्हणून त्यांनी गायीची शेपटी जी आहे, गोमातेची ती शेपटी आहे ती ह्या बाळाच्या शरीरावरून पूर्णपणे फिरवली आणि मग त्याची दुष्ट काढली. दुष्ट काढल्यावर त्यांनी विचार केला की ही भयानक राक्षसीने हिच्या शरीरावर माझं हे बालक जाऊन बसलं होतं. काय काय केलं काय माहीत नाही तिने. याला आपण पहिलं स्नान आता घालूया. मग त्यांनी गोमूत्र घेतलं आणि गोमूत्राने भगवंताला स्नान घातलं. स्नान घालत असताना अंगाला गायीच्या अंगावरची धूळ लावली. गाय ही सर्वस्वी पवित्र आहे म्हणून गायीच्या अंगावरची धूळ त्यांनी लावली. का तर बाबा जे काय असेल ते अशुभ निघून जावं. आणि जोडीला भगवंताचं नाम घेतलं. भगवंताचं नाम घेत असताना सुद्धा काय केलं, शेण पण त्यांनी घेतलं. शेण सुद्धा पवित्र आहे. शेण सुद्धा भगवंताच्या अंगाला लावलं. इतकंच नव्हे तर त्या गोपिकांनी आचमन केलं आणि नंतर अंगन्यास आणि करन्यास केला. आणि त्यानंतर काय केलं असेल तर बीजान्यास सुद्धा केला. आणि अशा प्रकारे न्यास करत असताना गोपिका काय म्हणाल्या ते ऐका. ते स्तोत्र आहे ॲक्च्युली एक संस्कृतमध्ये, पण त्याचा अर्थ आपण वाचूया. त्यांनी काय गोपिका म्हणाल्या. त्यांनी जेव्हा त्याचा न्यास केला शरीराचा तेव्हा त्या काय म्हणाल्या बघा. अजन्मा भगवान तुझ्या पायांचे, मणिमान गुडघ्यांचे, यज्ञपुरुष मांड्यांचे, अच्युत कमरेचे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक नाम आलं आहे बघा. अजन्मा भगवान तुझ्या पायांचे, मणिमान गुडघ्यांचे, मणिमान हे भगवंताचं नाव आहे, यज्ञपुरुष मांड्यांचे, अच्युत कमरेचे, हयग्रीव पोटाचे, केशव हृदयाचे, ईश वक्षस्थळाचे आणि सूर्यकंठाचे, विष्णू हातांचे, उरुक्रम तोंडाचे आणि ईश्वर तुझ्या मस्तकाचे रक्षण करोत. तुझ्या रक्षणासाठी चक्रधर भगवान तुझ्या पुढे राहोत. गदाधरी श्रीहरी पाठीमागे, धनुष्य आणि खड्ग धारण करणारे भगवान मधुसूदन आणि अजन हे दोघेही दोन बाजूला, शंखधारी उरुगाय चारी कोपऱ्यामध्ये, उपेंद्र वर, गरुड पृथ्वीवर आणि भगवान परमपुरुष तुझ्या सर्व बाजूंनी रक्षणासाठी राहोत. ऋषिकेश इंद्रियांचे, नारायण प्राणांचे रक्षण करोत. श्वेतदीपाचे अधिपती चित्ताचे आणि योगेश्वर मनाचे रक्षण करोत. बघा कोणाकोणाचं रक्षण करा, सगळ्या गोष्टीतून रक्षण. कृष्णगर्भ तुझ्या बुद्धीचे आणि परमात्मा भगवान तुझ्या अहंकाराचे रक्षण करोत. खेळत असताना गोविंद तुझं रक्षण करोत. निद्रेच्या वेळेस माधव तुझे रक्षण करोत. चालताना वैकुंठ तुझे रक्षण करोत आणि बसलेल्या असताना श्रीपती तुझे रक्षण करोत. सर्व ग्रहांना भयभीत करणारे यज्ञभोक्ते भगवान भोजनाच्या वेळेस तुझे रक्षण करो. डाकिनी, राक्षसी, कुष्मांडा इत्यादी बालग्रह, भूत, प्रेत, पिशाच, यक्ष, राक्षस, विनायक, कोटरा, रेवती, ज्येष्ठा, पूतना, मृतका
इत्यादी शरीर आणि प्राण तसेच इंद्रियांचा नाश करणारे उन्माद, अपस्मार इत्यादी रोग किंवा स्वप्नात पाहिलेले महान उत्पात, वृद्ध ग्रह, बालग्रह इत्यादी सर्व अनिष्ट घटक भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार केल्याने भयभीत होऊन नष्ट होऊन जावोत. बघा किती सुंदर प्रार्थना केली की भगवंताची किती नामं त्या गोपिकांनी घेतलीत, वेगवेगळी नामं घेतलीत आणि त्या नामं घेऊन त्यांनी सांगितले की भगवंताचं चराचरापासून रक्षण व्हावं, प्रत्येक अवयवाचं रक्षण व्हावं. किती सुंदर प्रार्थना त्यांनी केली. आणि पण हे महत्त्वाचा भाग याच्या ठिकाणी काय आलं की नामस्मरण, भगवंताच्या नामाचा उच्चार करत त्यांनी न्यास केला. लक्षात ठेवा, जो काही न्यास आहे तो भगवंताचे नाव घेतल्याशिवाय न्यास होत नाही. फक्त नाम घेतले, काही फार मोठं केलेलं नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक न्यासामध्ये जरी अवयवांचं वर्णन असलं तरी पण त्याच्यात सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो भगवंताचं नामच आहे. म्हणजेच आपण सुद्धा अशा प्रकारे हे करू शकतो. फक्त भगवंताचं नाम आपल्याला घेता आलं पाहिजे आणि भगवंताच्या नामाने आपण हे न्यास करू शकतो. भगवंताच्या नामानेच आनंदसागरांच्या हस्ते 50 पिशाचांचा उद्धार झाला. केवळ रामनाम घेतल्यानेच घडलं होतं. आणि नामाचं हे महत्त्व असं भागवतामध्ये परत एकदा आलेलं आहे की केवळ नाम घेतल्याने काय होऊ शकते हे बघा. अशा प्रकारे त्या सर्व गोपिकांनी आपल्या ह्या आवडत्या मुलाची, कृष्णाची त्यांनी दृष्ट काढली आणि वेगवेगळ्या प्रकारचे न्यास करून त्यांना कुठलाही त्रास होऊ नये अशी तजवीज केली, अशी प्रार्थना भगवान विष्णूंची केली. हे सगळं कोण करतायत? गोपिका करतायत. यशोदेला काही करायची गरजच लागली नाही. इतरांनाच जास्त काळजी, किती प्रेम होतं बघा भगवंतावर, सगळ्यांचं प्रेम होतं. अशा प्रकारे गोपिकांनी वेगवेगळ्या प्रकारचा न्यास केला, रक्षामंत्र म्हणले आणि हे सगळं झाल्यावरती यथासांग झालं बघा. सगळं स्नान झालं, गाईच्या गोमूत्राने स्नान झालं, सगळं त्यांनी केलं, शेपटी फिरवली आणि मग शेवटी हे सगळं केलं. आणि सगळं ह्यांचं म्हणून झाल्यावरती रक्षामंत्र यशोदाने शेवटचा भाग करायला घेतला. तो म्हणजे अर्थात आपल्या मुलाला दूध पाजायचं तिने ठरवलं. कारण दूध पाजलं तर तो थोडा वेळ तरी नक्की झोपेल याची तिला खात्री होती. आणि म्हणून तिने ह्या सगळ्या गोष्टी पार पडल्यावर भगवंताला अर्थात आपल्या मांडीवर घेतलं आणि त्याला दुग्धप्राशन करायला लावलं. आणि दुग्धप्राशन भगवंताने केल्यानंतर पाळण्यामध्ये भगवंताला निजवलं. हे सगळं घडलं आणि हे घडून झालं. आणि नेमके नंद जे आहेत ते मथुरेहून गोकुळात पोचले. एवढं सगळं घडलं आणि भगवंत पाळण्यात निजले आणि आणि त्याच्याबरोबरची नंद मथुरेहून गोकुळात पोचले. अर्थात रस्त्यामध्येच त्यांना हे दिसलं की पूतना ही जी आहे ती भयानक शरीर घेऊन पडलेली आहे, हे सगळं त्यांना दिसलं. आणि ते बघितल्यावरतीच ते म्हणाले, अर्थात ते तेव्हा लांब होते तेव्हाच त्यांना किंचाळ्या तिच्या ऐकू येत होत्या. भयानक अशा पुतणीने दिलेल्या किंचाळ्या सगळ्या ठिकाणी ऐकू जात होत्या. आणि तेव्हाच त्यांना लक्षात आलं की गोकुळावर काहीतरी संकट आलेलं आहे. काय आलं माहीत नाही. आणि जेव्हा गोकुळात पोचले त्यांनी बघितलं की ही भयानक राक्षसी मरून पडलेली आहे. काय घडलं माहीत नव्हतं. पण हे सगळं बघितल्यावरती त्यांच्या मनात पहिला विचार काय आला की वसुदेव मला जे म्हणाले होते की बाबा रे मित्रा, इथे थांबू नकोस, गोकुळामध्ये बऱ्याचशा अपशकुन होत आहेत असं मला वाटतंय, तेव्हा तुम्ही इथून त्वरित जा. किती योग्य म्हणाले, किती योग्य त्यांनी सल्ला दिला. आणि खरंच इथे काय घडतंय बघा, अकृत घडतंय. आणि मग त्यांच्या मनात हाही विचार आला की वसुदेव इतकं बरोबर सांगू शकतो, म्हणजे वसुदेव काय सामान्य नाही आहे. माझा हा मित्र नक्कीच कोणतरी पूर्वजन्मीचा मोठा कोणतरी तपश्चर्या केलेला ऋषी की असंच कोणतरी असणार. त्याच्याशिवाय हे ते इतकं अचूक कसं सांगू शकतात. अशा प्रकारचाही विचार त्याच्या मनामध्ये वसुदेवाविषयी आला. अर्थात ते बरोबर होतंच. हे सगळं घडलं आणि ब्रजवासी जे होते, नंद आल्यावरती ब्रजवासींनी विचार केला की संकट तर टळलं आहे, परंतु या पुतणीची अर्थात विल्लावाट तर लावायला पाहिजे. महाप्रचंड राक्षसीन
आपल्या या ग्राम भागामध्ये पडलेली आहे, सगळं गाव तिने व्यापून टाकलेलं आहे, तेव्हा अर्थात तिचं दहन करण्याचं त्याने ठरवलं. अर्थात दहन करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करणं भाग होते, कारण एवढी महाकाय राक्षसींचं दहन कसं करणार. आणि मग ब्रजवासियांनी कुऱ्हाडी आणल्या आणि पुतण्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते सर्व तुकडे करून लांब त्यांनी नेला अर्थात, आणि सगळे अवयव चितेवर ठेवले आणि ते भस्म करायला सोडून दिले. एकीकडे चिता रचली, चितेला त्यांनी अग्नी दिला, चिता जळायला लागली. आणि चिता जळायला लागल्यावरती अजून एक चमत्कार घडला. आता जळल्यावरती कसा वास येतो हे आपल्याला माहितीच आहे, परंतु त्या ठिकाणी ती चिता दहन होत असते, चितेवरती तिचं शरीर दहन होत असताना त्या चितेमधून अतिशय सुगंधी असा धूर यायला लागला, अतिशय सुंदर असा धूर यायला लागला, सुवास यायला लागला. लोक म्हणायला लागले की चितेला आग लागल्यावरती जळण्याचा वास यायला पाहिजे, परंतु या ठिकाणी सुगंध येत होता. आणि जिचं दहन केलं ती तर राक्षसी नव्हती. असं नाही की फार पुण्यवान व्यक्ती आहे म्हणून दहन केल्यावर काही सुवास येतो, असंही नाही आहे. बरं, कृत्यसुद्धा काही चांगली केली नाही आहेत राक्षसीने. लहान मुलाला मारणं हेच तिचं काम, आणि तिने अनेकांना मारलेलं आहे, त्यांचं रक्त प्यालेले. आणि इथे सुद्धा कशासाठी आली? कृष्णाला मारून टाकण्यासाठी आली. प्रयत्न पण केला, पण तरीसुद्धा तिचं शरीर दहन केल्यावरती हा सुगंधी धूर निघतोय. काय, कसं काय घडतंय, कशामुळे घडतंय? आणि याचं उत्तर हे आहे की अर्थात तिने भगवंताचा वध करण्याचा प्रयत्न केला ना, भगवंताचा वध करण्याचा प्रयत्न केला, भगवंताचा स्पर्श तिला झाला. अहो, भगवंताचं दर्शन जरी फक्त गेलं, भगवंताचं नाम जरी आपल्या मुखात आले तरी आपला उद्धार होतो. केवळ नाम घेतल्याने सुद्धा अंतकाळीचा उद्धार होऊ शकतो. तर जिने प्रत्यक्ष भगवंताला आपल्या मांडीवर घेतलं, स्तनपान करायला लावलं, भले कितीही वाईट वासना असं, पण भगवंताचा स्पर्श झाल्यावरच ती पवित्र झाली होती. आणि भगवंताच्या हातून तिला मृत्यू आला, म्हणजे किती नशीबवान होती बघा ती राक्षसी. आणि हे असं घडल्यामुळेच अर्थात चितेवरती चंदन जाळल्यासारखा वास येत होता. त्याचं कारण अर्थात भगवंताचा सहवास. आणि अर्थात ती गोष्ट आपण ऐकली होती रत्नावलीची गोष्ट आपण ऐकलीच होती की बलिराजाच्या ह्याची कथा आपण ऐकली होती की तिला जेव्हा वामन अवतारात तिने बघितलं होतं तेव्हा तिच्या मनात अशी इच्छा झाली की मी जर ह्याची माता झाली आणि दुग्धपान करायला लावलं तर किती छान होईल. आणि भगवंताने तिची इच्छा पूर्ण करायचं ठरवलंही होतं, परंतु नंतर जेव्हा याच वामनाकडून जेव्हा आपल्या पित्याला अशा प्रकारे जेव्हा भूमिहीन केलं आणि पाताळात ढकलून देवा त्याला तिला राग आला, आणि तेव्हा ती मनात म्हणाली होती की याच भगवंताला मी स्तनपान जरूर करीन, परंतु त्याला मी मृत्यू येईल अशा प्रकारचं विष पण पाहिजे, हेही तीच मनात म्हणाली. आणि त्या सगळ्या गोष्टी घडल्या. भगवंताचा स्तनपान करण्याची तिची इच्छा पूर्ण झाली आणि भगवंताला मारण्याचा प्रयत्न पण करायची इच्छा पण पूर्ण झाली, परंतु भगवंताच्या सहवासात हे सगळं घडल्यामुळे तिला अर्थात मुक्ती मिळाली. आणि अशा प्रकारे या राक्षसीने भले द्वेषाने का होईना परंतु भगवंताला स्मरण केलं, भगवंताचं स्मरण झालं, भगवंताचा स्पर्श तिला झाला आणि त्यामुळे तिचा अर्थात उद्धार झाला. तिच्या चितेमधून सुद्धा सुगंध येत होता. जर ही गोष्ट जर अशा प्रकारे होऊ शकते तर विचार करा. त्याने असं म्हटलं, जर तिला इतकी दुष्ट राक्षसीन असून सुद्धा जर तिला सद्गती प्राप्त झाली, जिने भगवंताला विष प्राशन करायला लावलं, भगवंताला अर्पण काय केलं तिने मांडीवर घेऊन, तर विष अर्पण केलं, दुग्ध नाही दिलं, विष दिलं. भगवंताला विष देऊन सुद्धा भगवंताला मारण्याचा प्रयत्न करून सुद्धा जर भगवंतामुळे तिला जर सद्गती प्राप्त होते, तर विचार करा जी लोक याच भगवंताला श्रद्धा आणि भक्तीने जर काही अर्पण करत असतील तर त्यांच्याविषयी काय होईल. विष देणाऱ्या माणसाचा जर उद्धार होऊ शकतो, तर भगवंताला आपण जर एखादी गोष्ट जर प्रेमपूर्वक अर्पण केली तर काय होईल. विचार करावा, काय बोलावा असं त्यांनी म्हणलंय. खरी गोष्ट आहे ती.
भगवंताला 56 भोग दिले तर भगवंत किती खुश होईल. तुम्ही प्रेमाने दिले असतील तर. प्रेम महत्त्वाचं आहे. आणि असं तर भगवंतानी सांगितलंच आहे ना. भगवंतानी स्वतःच सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकात त्यांनी असं म्हणलेलंच आहे. मला वाटतं श्लोक क्रमांक 26 आहे, करेक्ट? अध्याय क्रमांक 9 आहे. प्रिया जरा म्हणून दाखव तुझा. हा घे श्लोक समोर आहे. म्हण, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्यु पर्यतम अश्नामी प्रयत्नात मनाः. अर्थ खूप खूप सुंदर आहे की जो भक्त मला भक्तिपूर्वक, बघा काय काय, पत्र पुष्प फल आणि तोय. पत्र म्हणजे अर्थात पान, पुष्प म्हणजे फूल, फल म्हणजे काय, फळ, आणि तोयम म्हणजे पाणी. म्हणजे तुम्ही पत्र वाहिलं तरी आनंद आहे, पुष्प वाहिलं तरी मला चालेल, फळ दिलं तरी चालेल, आणि काहीच नसेल तुमच्याकडे द्यायला, फक्त जल किंवा तोय ज्याला म्हणतात ते जरी दिलं भक्तिपूर्वक तर ते मी स्वीकारतो. आणि स्वीकारतो कसा, तर तुम्ही केलेली, अर्पण केलेली वस्तू मी स्वतः सगुण रूपामध्ये प्रगट होऊन धारण करतो, असं त्यांनी म्हणलं. हा महत्त्वाचा भाग आहे की जर भक्तिपूर्वक तुम्ही ह्यातली कुठलीही गोष्ट अर्पण केली तर प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये तो भक्षण करतो, भक्षण करेन, असं त्यांनी भगवद्गीतेत म्हणलं आहे. अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 26. बघा, हे भगवंताचं वचन आहे. आणि म्हणूनच भागवतामध्ये त्यांनी म्हणलं आहे, जर पूतनेने जर केवळ त्याला स्तनपान विषाचं केलं होतं तरी पण तिला मुक्ती मिळाली. जर तुम्ही भक्तिपूर्वक जर काहीही गोष्ट भगवंताला वाहिली तर भगवंत काय तुमच्यासाठी करणार नाही ते सांगा. आणि अशा प्रकारे त्यांनी ह्या भगवंताच्या लीलेचं वर्णन केलं आहे. आणि म्हणून आपण हा विचार करा की भगवंताचं नामस्मरण आपण करणं हा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवा. की भगवंताचं केवळ नाम घ्या, भगवंताला काही नको आहे, भक्तिपूर्वक घ्या, प्रेमपूर्वक घ्या, बस. भगवंताला सर्व मिळाला. वाहता आलं तर काही वाहा, असलं तर वाहा, नसलं तरी भक्ती तर आहेच ना. भक्ती फक्त वाहिली तरी चालेल त्यांना, हे पण नको आहे. इथं म्हणते त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की पत्र फुलं पुष्प काहीच नसेल माझ्याकडे, पण महाराजांना म्हणा, भगवंताला म्हणा, माझ्याकडे काही नाही, हा देह आहे आणि माझी भक्ती आहे, हीच तुझ्या चरण मी वाहतोय, वाहते, स्वीकार करा, संपला विषय. त्याच्याही पलीकडे आहेत भगवंत. तर पण प्रेम असणं महत्त्वाचं आहे, तुमची कळकळ असणं महत्त्वाची आहे, तुमची भक्ती असणं महत्त्वाची आहे, तुमचा विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जितक्या श्रद्धेने, जितक्या तळमळीने, जितक्या प्रेमाने तुम्ही हे कराल ना, ती गोष्ट पोचतेच, 100% पोचते, हेच त्यांनी सांगितलं. आणि म्हणून आपण भगवंताला प्रेमाने जे काही वाहता येईल तेव्हा आपण प्रेमाने आणि विश्वासाने वाहा, हा महत्त्वाचा. कळकळीने वाहा. नाम जितकं घ्याल तेवढं घ्या, पण प्रेमाने थोडं जरी घेतलं तरी भगवंताला आनंद आहे. पण प्रेमपूर्वक घेण्याला फार महत्त्व आहे. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल नाव जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरु रारा तहान प्रेमाची, काही नको आहे, फक्त प्रेम हवं आहे. हे जर केलं तर नक्कीच आपल्याला सुद्धा भगवंताची कृपा होईल, यात शंका नाही. भगवंताच्या कृपेने तिथे असलेल्या सर्वांनाच अनेक गोष्टी मिळाल्या. काय मिळालं नाही? किती नशीबवान लोक होते त्यावेळेसचे सगळे की ज्यांना भगवंताचा सहवास मिळाला. अनेक गोप, अनेक गोपिका, सर्वांना भगवंताचा हा सहवास मिळाला. पुतनेने रागाने त्यांना दूध पाजलं, परंतु गंमत अशी घडली की नंतर एक जी कथा आहे त्या कथेमध्ये असंही घडलं आहे की जेव्हा ब्रह्मदेवाने माया केली आणि वासरांना आणि गोपका बालकाने लपवून ठेवलं, तेव्हा भगवंतानी दुसऱ्या उत्पन्न केलं आणि त्यांच्याकडून त्याने दुग्धप्राशन पण केलं आणि सर्वांनी ते आनंदाने दिलं आणि ते आनंदाने केलं. त्यांना काय मिळालं असेल? सर्व गोपिकांबरोबर त्यांनी क्रीडा केल्या, त्यांच्या बालकांबरोबर सवंगड्याबरोबर खेळले. बापरे, त्यांना सुद्धा किती पुण्य मिळालं असेल.
पण अर्थात त्याची त्यांना जाणीव नव्हती, कारण भगवंताची लीलाच अशी होती की त्यांना कधीच असं वाटलं नाही की हा भगवंत आहे. त्यांना तो सामान्य मुलगाच वाटला, कारण हीच तर भगवंताची लीला आहे. आणि अशा प्रकारे ही सगळी गोष्ट घडली. आणि वसुदेव जे म्हणाले त्याचा थोडासा प्रत्यय जो आहे तो नंदाला आला. आणि नंद म्हणाला, खरोखर आज भगवंताची कृपा होती म्हणून माझ्या ह्या बालकाचा प्राण वाचला, आणि अशीच कृपा राहो अशी प्रार्थना सगळ्यांनी केली. नंदाने तर पहिला आल्या आल्या त्याची उचलून घेतला आणि त्याचा मुका घेतला आणि म्हणाले, खरोखर देवा अशीच कृपा आमच्यावर ठेव आणि आम्हा सर्वांचं सुद्धा रक्षण तू अशाच प्रकारे कर. अशा प्रकारे भगवंतानी ही पहिली लीला केली. सर्वात पहिली लीला भगवंतानी केली असेल तर पुतनेचा वध नव्हे, पुतनेचा उद्धार त्यांनी केला. ही त्यांची पहिली लीला आहे. त्याच्या पुढे अनेक लीला त्यांनी केल्या आहेत. या सर्व लीला ज्या आहेत त्या सर्व लीलांचं जे फल आहे ते भागवतात त्यांनी असं म्हणलं की जो मनुष्य, याच नव्हे ह्या अध्यायाविषयी त्यांनी म्हणलं की हा पुतना मोक्ष भगवान श्रीकृष्णांची अद्भुत बाललीला आहे. जो मनुष्य श्रद्धेने याचे श्रवण करतो त्याला भगवान श्रीकृष्णांबद्दल प्रेम वाटू लागते. बापरे किती मोठी, मी तर म्हणतो खूप मोठी. प्रेम वाटणंच कठीण आहे. सगळ्यात मोठी गोष्ट की प्रेम निर्माण होणं. आणि हे ह्या अध्यायाचं फलप्राप्ती आहे की जर आपण फक्त श्रवण केलं मनपूर्वक आनंदाने तर तुमची भगवंताची भक्ती वाढेल. हे त्याचं फळ आहे. आपण महाराजांच्या चरणी अर्पण म्हणूया, प्रार्थना करूया की महाराज देवा असंच फळ आम्हाला दे, आम्हाला तुझी भक्ती हवी, बाकी काही नको. अशा प्रकारची आपण प्रार्थना करूया. आणि आता अर्थात स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. श्रीराम या अध्यायाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करा.